पुण्याच्या त्या ऐतिहासिक कॉन्सर्टची रात्र आणि त्यानंतरचा तो शांत कॉफी संवाद संपवून दोघे जेव्हा रविवारी दुपारी मुंबईला परतले, तेव्हा लोअर परेलच्या ऑफिसमधील हवेची रूप पूर्णपणे बदलला होता. सोमवारची सकाळ नेहमीसारखीच धावपळीचीच होती, पण पी आर डिपार्टमेंटच्या कॉरिडॉरमध्ये आज एक वेगळाच जिवंतपणा जाणवत होता. कावेरी नेहमीप्रमाणे 9 वाजायला 5 मिनिटं कमी असतानाच तिच्या केबिनमध्ये पोहोचली होती. तिने आज फिकट पिस्ता रंगाची साधी सुती साडी घातली होती. केसांचा नीट अंबाडा बांधला होता आणि डोळ्यांवर एक चष्मा होता. तिने लॅपटॉप सुरू केलाच होता की राहुल तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड हसू घेऊन आतमध्ये आला. गुड मॉर्निंग कावेरी मॅम. आज संपूर्ण सोशल मीडिया फक्त मंदार सरांच्या त्या पुण्याच्या कॉन्सर्टच्या क्लिप्सने भरलाय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलने तिची फिरकी घेण्याच्या सुरात म्हटले, सरांनी स्टेजवरून तुमचं जे जाहीर आभार मानलं होतं तो व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. लोक कमेंट्समध्ये विचारतायत की ही विशेष पी आर मॅनेजर नक्की आहे तरी कोण. कावेरीचे गाल नकळत थोडे लाल झाले. तिने चष्मा नाकावर नीट करत फाईल उघडली आणि म्हणाली, राहुल, लोकांचं कामच आहे चर्चा करणं. आपण आपल्या कामावर लक्ष देऊया. आज मंदार सरांचं नवीन गाण्याचे रेकॉर्डिंग आहे ना? हो मॅम, सरांनी सांगितलंय की ते 11 वाजता स्टुडिओमध्ये पोहोचतील. राहुल म्हणाला. 11 वाजता? कावेरीने घड्याळाकडे पाहिले. बरं, बघूया आज तरी ते वेळेवर येतात का. ठीक 11 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना कावेरीच्या केबिनच्या दारावर 2 हलके नॉक झाले. कावेरीने आश्चर्याने डोके वर करून पाहिले. दारापाशी मंदार उभा होता. आज त्याने कोणत्याही रॉकस्टार सारखे भडक कपडे घातले नव्हते. एका साध्या पांढऱ्या शर्टमध्ये आणि गडद निळ्या जीन्समध्ये तो अतिशय देखणा आणि शांत दिसत होता. त्याच्या हातामध्ये 2 कॉफीचे कप होते. 5 मिनिटं आधी आलोय मॅनेजर मॅडम. आता तरी आत येण्याची परवानगी आहे का? मंदारने जुन्या खोडकर पण अत्यंत मऊ स्वरामध्ये विचारले. कावेरीच्या ओठांवर एक कोमलते हसू आले. ती खुर्चीवरून उठली. या मिस्टर मंदार, प्रॉमिस पाळायला शिकलात तर मग. खूप छान बदल आहे हा. मंदार आतमध्ये आला आणि त्याने एक कॉफीचा कप तिच्या टेबलवर ठेवला. हा तुमच्यासाठी. पुण्यामध्ये आपण ज्या कॅफेमध्ये गेलो होतो तिथलीच चव देण्याचा प्रयत्न केलाय मी स्वतः बनवून. तुम्ही स्वतः कॉफी बनवली? कावेरीने आश्चर्याने विचारले आणि कॉफीचा एक घोट घेतला. आणि चव खरोखरच अप्रतिम होती. वा, रॉकस्टार सोडून तुम्ही उत्तम शेफ किंवा बॅरिस्टा पण बनवू शकता. फक्त कौतुक करणाऱ्या माणसाची नियत साफ असावी लागते, जे तुमच्याकडे आहे. मंदार तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला. त्याच्या नजरेमध्ये एक वेगळाच प्रांजळपणा होता, ज्यामुळे कावेरीने लगेच आपली नजर खाली झुकवली. बरं, आजच्या नवीन गाण्याचं काय ठरलंय? पुण्याच्या कॉन्सर्टच्या यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. कावेरीने विषयाला व्यावसायिक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याच गाण्याच्या धुनीबद्दल बोलायला आलोय. मी पुण्यातून आल्यापासून रात्री त्या पियानोच्या धुनीवर काम करत होतो. काही ओळी सुद्धा लिहिल्या आहेत. मला वाटतं तुम्ही माझ्यासोबत स्टुडिओमध्ये यावं आणि ते ऐकावं. मंदारने नैसर्गिकपणे आपली इच्छा व्यक्त केली. कावेरीने आपल्या फायली पाहिल्या. माझं काही काम बाकी आहे, पण ठीक आहे, अर्ध्या तासासाठी मी येऊ शकते. दोघे खाली तळमजल्यावर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले. स्टुडिओमधील वातावरण शांत आणि वातानुकूलित होते. मंदार थेट पियानोपाशी जाऊन बसला. त्याने आपल्या बोटांच्या हालचालींनी पियानोच्या पांढऱ्या काळ्या पट्ट्यांवरून एक अत्यंत संत, हुरहुर लावणारी आणि मनाला शांत करणारी धून छेडली. कावेरी नेहमीच्या जागेवर सोफ्यावर बसून डोळे मिटून ते संगीत ऐकू लागली. मंदारने गाणे सुरू केले. त्याचे शब्द अतिशय साधे पण खोल होते. ती गाणी एखाद्या जुन्या विसरलेल्या प्रेमाबद्दल किंवा 2 मनांमधील न बोललेल्या संवादाबद्दल होते. त्याचा आवाज इतका जिवंत होता की कावेरीच्या अंगावर नकळत काटा आला. गाण्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये मंदाराने सुरांना एक वेगळीच उंची दिली, जी थेट हृदयाचा ठाव घेत होती. आणि गाणे संपले. स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. मंदारने पियानोवरून हात काढले आणि सोफ्याकडे पाहिले. कावेरी अजूनही डोळे मिटून तशीच बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होते. कावेरी, मंदारने हळूच आवाज दिला. कावेरीने डोळे उघडले. तिच्या डोळ्यामध्ये हलकी ओलसरपणा आला होता. तिने चष्मा काढून डोळे टिपले. मंदार, हे केवळ अप्रतिम आहे. आजपर्यंत मी तुमची जितकी गाणी ऐकली आहेत त्या सगळ्यात हे सर्वात श्रेष्ठ आहे. यात कोणताही कृत्रिमपणा नाही. हे गाणं लोकांना रडवेलही आणि जगण्याची उमेदही देईल. मंदार पियानोवरून उठून तिच्या जवळ आला आणि समोरच्या लहान स्टूलवर बसला. हे गाणं मी लिहू शकलो कारण माझ्या आजूबाजूचं वादळ शांत झाले
आणि ते वादळ शांत करण्याचं काम तुम्ही केलंय. जर तुम्ही मला त्या दिवशी माझ्या चुका दाखवल्या नसत्या, माझ्या अहंकाराचा आरसा मला दाखवला नसता, तर मी कधीच या सुरांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. मंदार, मी फक्त कावेरी काहीतरी बोलणार तेवढ्यात मंदारने तिला मध्येच थांबवले. कावेरी, मला माहिती आहे आपण दोघे खूप वेगळ्या जगातून आलो आहोत. सुरुवातीला मी तुमचा खूप द्वेष केला, कारण मला कधी कोणाचे ऐकून घेण्याची सवय नव्हती. पण आता मला जाणवतंय की मला रोज ऑफिसमध्ये येण्याची ओढ फक्त गाण्यासाठी नाही, तर तुमच्याशी बोलण्यासाठी असते. मला माहीत नाही या भावनेला काय म्हणतात, पण तुमच्या उपस्थितीमध्ये मला स्वतःची खरी ओळख पडते. मंदारने अत्यंत हळुवार आणि नैसर्गिक रीतीने आपल्या मनातील भावना तिच्यासमोर मांडल्या. कावेरीचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने कधीच विचार केला नव्हता की मंदार तिच्याबद्दल असा विचार करेल. त्यांच्यातील दुश्मनी आता पूर्णपणे संपली होती, पण या नवीन भावनेचा स्वीकार करणे तिच्या प्रॅक्टिकल मनाला थोडे कठीण जात होते. मंदार, तुम्ही खूप मोठे कलाकार आहात. ही कदाचित फक्त एक तात्पुरती कृतज्ञता किंवा मैत्रीची भावना असू शकते. आपण व्यावसायिक नात्यामध्ये आहोत आणि मला माझे काम खूप प्रिय आहे, कावेरीने स्वतःला सावरत अत्यंत समजूतदारपणाने सांगितलं. मंदारने तिच्या चेहऱ्यावरील संभ्रम पाहिला. तो हसला आणि उठून उभा राहिला. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीये कावेरी. मी फक्त माझ्या मनातील खरेपण तुमच्यासमोर ठेवले. मला माहिती आहे की विश्वास आणि नाते हे हळूहळू संतपणे तयार होत असतात. आपण हे गाणं आधी पूर्ण करूया, बाकीच्या गोष्टी वेळेवर सोडून देऊ. त्याच्या समजूतदार उत्तरामुळे कावेरीच्या मनावरचा ताण एकदम हलका झाला. तिला जाणवलं की फक्त स्वतःचा विचार करणारा रॉकस्टार तो नव्हता, तर तो समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणारा एक प्रगल्भ माणूस झाला होता. त्यानंतरचे काही दिवस ऑफिसमध्ये खूप शांततेत आणि मजेमध्ये गेले. मंदार रोज वेळेवर येत होता, गाण्याच्या रेकॉर्डिंगवर प्रचंड कष्ट घेत होता आणि कावेरी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला खंबीरपणे साथ देत होती. दोघांमधील संवाद आता अधिक नैसर्गिक आणि घरगुती झाला होता. ड्युटी, नियम आणि PR इमेजच्या पलीकडे जाऊन ते एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले होते. एक दिवस संध्याकाळी ऑफिस सुटताना पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला. ऑफिसचा तो नेहमीचा रिमझिम पाऊस. कावेरी आपली बॅग घेऊन पार्किंगमध्ये आली, तर तिथे मंदार आधीच त्याची गाडी घेऊन उभा होता. मॅनेजर मॅडम, आज पुन्हा एकदा मला तुम्हाला घरी सोडण्याची संधी मिळेल का? आणि हो, यावेळी कोणतीही जबरदस्ती नाही, फक्त एका मित्राची विनंती आहे, मंदारने गाडीची काच खाली करत हसून विचारले. कावेरीने बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहिले, मग मंदारच्या त्या प्रामाणिक चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक सुंदर हसू आले. तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये बसली. गाडी हायवेवरून चालली होती. रेडिओवर एक जुनं शांत मराठी गाणं वाजत होतं. दोघांमध्ये कोणतीही मोठी चर्चा होत नव्हती, पण त्या शांततेमध्ये एक वेगळाच कम्फर्ट झोन होता. कावेरीला जाणवत होतं की तिच्या मनातील कडकपणाच्या भिंती आता पूर्णपणे कोसळल्या आहेत. प्रेम अजूनही शब्दांमध्ये व्यक्त झालं नव्हतं आणि दोघांनीही घाई केली नव्हती, पण या 7व्या भागाने त्यांच्या नात्याला एका अशा सुंदर, नैसर्गिक आणि सुरक्षित वळणावर आणून ठेवले होते, जिथून पुढचा प्रवास केवळ स्वर्गीय असणार होता. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. मान्य आहे आजचा भाग थोडा छोटा आहे, पण थोडंसं आजच्या दिवस ॲडजस्ट करून घ्या. उद्याचा भाग मोठा असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बघत राहा तुमचेही. चलो बाय. हर हर महादेव.